दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपलं जगामध्ये राहत असताना आपण बऱ्याचदा वाचतो आणि बऱ्याच अनुभव आपल्याला आलेला असतो की कुठलीही गोष्ट लपून राहू शकत नाही. कुठलीही गोष्ट लपत नाही. कधी ना कधीतरी ती उघडकीस येणार आहे किंवा ती उघडकीस येते. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो किंवा टी व्हीवर वाचतो की एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला अचानक अटक वगैरे होते आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे एवढ्या चांगल्या आणि मोठ्या व्यक्तीला कशी काय अटक झाली. परंतु नंतर समजतं की अनेक वर्षापासून ती व्यक्ती काही ना काहीतरी अपराध करत होती किंवा बेकायदेशीर कृत्य करत होती किंवा भ्रष्टाचार करत होती आणि अशा अशा गोष्टींमुळे शेवटी ते सर्व काही उघडकीस आलं आणि त्याला अटक झाली. परंतु आपल्याला ते अगोदर माहीत नसतं, परंतु इतक्या वर्षांनीसुद्धा अशा गोष्टी उघडकीस येतात. आपण टी व्हीवर बघतो बघा, अनेक सिरियल, खुनाच्या सिरियल बघतो. काही काही खुनाचे म्हणजे तपास जो आहे हा 10 वर्षांनी लागतो, 15 वर्षांनीसुद्धा समजतं की ही व्यक्ती खुनी आहे आणि मग त्याला पकडलं जातं. म्हणजे इतक्या वर्षांनीसुद्धा कधी ना कधीतरी तो अपराध उघडकीस येतो. कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टीसुद्धा कधी लपून राहत नाही. बघा, आपले एखादी व्यक्ती आहे जर मरण पावली आणि त्याच्या स्मरणार्थ एखादी मीटिंग ठेवली गेली आणि लोक बोलतात त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, की ही व्यक्ती किती चांगली होती, ह्या व्यक्तीने किती जणांना मदत केली, ही व्यक्ती नेहमी मदतीला धावून येत असे आणि अशा चांगल्या गोष्टी, आणि ते आपण कधी कधी पहिल्यांदाच ऐकत असतो आणि त्या चांगल्या गोष्टी ऐकूनसुद्धा इतर जणांना उत्तेजन मिळू शकतं. त्याच्यामुळे चांगल्या ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा लपून राहू शकत नाही. त्यासुद्धा कधी ना कधी उघडकीस येतात. देवाने म्हटलं आहे की चांगलं ते करत राहा, चांगलं ते करत राहा. कधी ना कधी ते तुम्हाला त्याचं बक्षीस मिळणार आहे. त्याचं देव त्याची दखल घेणार आहे. आपल्याला आपण म्हणतो की देवापासून काहीही लपून ठेवू शकत नाही. अगदी पाप किंवा पुण्य, चांगले कामंसुद्धा देवापासून लपून राहत नाही. देव सर्व काही बघत असतो. त्याच्यामुळे आपण जर पाप करत असतो, चांगले वाईट गोष्टी करत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण हे लपून ठेवू शकू, कदाचित लोकांपासून, समाजापासून लपून ठेवू शकू, पण देवापासून आपल्याला कुठलीही गोष्ट लपून ठेवू शकणार नाही. आपण ते पाप केलं तरी आपण देवापासून काही लपून ठेवू शकत नाही. त्यासाठी चांगलं कर्म करा, चांगली कामं करा. ही कामंसुद्धा उघडकीस येणार आहे. आमच्या देव आम्हाला शेवटी म्हणणार आहे की शाबास भल्या आणि विश्वासू दासा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला पहिले पत्र ह्याचा 5वा अध्याय 25वा वचन. 1 तिमोथी चॅप्टर 5 अँड वर्स 25. त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्ये आहेत आणि जी दुसऱ्या प्रकारची आहेत तीही गुप्त राहू शकत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.